सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 युनिट क्रमांक 1 मधील 100 कन्सेप्ट आपण बघत आहोत. 85वा कन्सेप्ट आहे लॉजिकल लर्निंग स्टाईल. लॉजिकल लर्निंग स्टाईल हे कशाशी संबंधित आहे तर इट इज असोसिएटेड विथ अंडरस्टँडिंग द इन्फॉर्मेशन. एक इन्फॉर्मेशन समजून घेण्यासाठी पॅटर्न आणि रिलेशनशिपचा वापर जर केलो तर त्याला लॉजिकल लर्निंग स्टाईल असे म्हणतो. जे स्कॉलरशिपसाठी जे बुद्धिमत्ताचे जे प्रश्न असतात, आता सेट परीक्षामध्ये, नेट परीक्षामध्ये मेंटल एबिलिटी, लॉजिकल रिझनिंग, हे सगळं ह्याच्या रिलेटेड पॅटर्न आणि रिलेशनशिपच्या आधारे हे प्रश्न विचारत असतात. त्याच्यानंतर कोलॅबोरेटिव्ह लर्निंग, एकमेकाशी सहाय्य घेऊन आपण अध्ययन करीत असतो, कोलॅबोरेटिव्ह लर्निंग म्हणतात. याच्यामध्ये इंटरपर्सनल अफिलिएशन जास्त असतो. दोन व्यक्तीमध्ये, दोन विद्यार्थीमध्ये रिलेशनशिप जर चांगलं असेल, योग्य रिलेशन असेल, रिस्पेक्टफुल रिलेशन असेल, एकमेकांना आदर जर करत असेल तर कोलॅबोरेटिव्ह चांगलं होत असतो. ज्युरी प्रुडेन्शियल इन्क्वायरी ह्या प्रकारची लर्निंग सांगितलेले त्याला सॉक्रेटिक डायलॉग असेही म्हणतात. सॉक्रेटिस म्हणून एक फिलॉसॉफर होता, सॉक्रेटिक डायलॉग. त्याच्यानंतर आहे इन्स्ट्रक्शनल ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे सूचनात्मक उद्देश. हे दिल्यामुळं क्रिएटिव्हिटी वाढतो विद्यार्थ्यामध्ये. त्याच्यानंतर असेसमेंट फॉर लर्निंग, विद्यार्थी किती शिकलेले आहेत हे असेसमेंट करण्यासाठी हे लर्निंग पद्धत वापरले केल्या जातात. ते कधी असतो? प्रोएक्टिव्ह स्टेज ऑफ टीचिंग. टीचिंग पूर्ण झाल्यानंतर ही प्रोसेस वापरले जातात. त्याच्यानंतर रेटिंग. रेटिंग म्हणजे काय? त्याला रेटिंग देणे, स्टार देणे. एकच घटक, एकच व्यक्ती, एकच स्थळ, एकच विषय जेव्हा आपण मांडणी करतो त्यावेळी वेगवेगळ्या लोकांनी त्याच घटकाला रेटिंग देत असतात. आता समजा एक विद्यार्थी भाषण करायला, आता भाषण स्पर्धा, सगळं जज तिथं बसलेले असतात, शिक्षक आणि विद्यार्थी येऊन भाषण देतात. एक विद्यार्थी गेला, दुसरा विद्यार्थ्याला, तिसरा, मग त्याला आपण रेटिंग देतो, हे खूप चांगलं भाषण केलेलं आहे. रेटिंग इन इव्हॅल्युएशन, मूल्यमापनामध्ये दिस टर्म इज अप्लाइड टू द एक्सप्रेशन ऑफ ओपिनियन or judgment regarding same situation, same object, same character and is quantified. एकच व्यक्ती, एकच स्थळ, एकच विषय, त्याच्यावरती आपण आपला अभिप्राय व्यक्त करतो आणि त्याचा किंमत वाढवतो, त्याला रेटिंग असे म्हणतात. रॅशनलिझम जे वैचारिकवाद, वैचारक जे विचारावर आधारित आहे, जे नॉलेजवर आधारित आहे, वैचारिक. हे बघा, इमोशनल थॉट्स वेगळा आणि रॅशनलिझम थॉट्स वेगळा. हे रॅशनलिझम थॉट्स हे विचार कशाच्या आधारित असतो? नॉलेज, रिझन आणि लॉजिकच्या आधारे. आणि इमोशनल हे भावनात्मक असतो. इथं रॅशनलिझम, द फिलॉसॉफी टेंड्स टू बिलीव्ह दॅट लॉजिक अँड रिझन आर द मीन्स ऑफ एक्वायरिंग नॉलेज. एक नॉलेज एक्वायर करायचं असेल, एक नॉलेज आपल्याला समजून घ्यायचं असेल, एक नॉलेज वाढवायचं असेल, तो एका रिझन, कारण आणि लॉजिकच्या आधारे नॉलेज जर घेतलो तर त्याला रॅशनलिझम असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे एथिक्स. एथिक्स म्हणजे नीती, मौल्य, अतिशय चांगलं असलेलं मौल्य. आजचं विद्यार्थी, पूर्वीचे विद्यार्थी खूप एथिक्स होते, आताचे विद्यार्थी एथिक्स आहे. म्हणजे एथिक्स जे नीतीला धरून असलेले व्यक्ती, ते नीतीला फॉलो करणारे व्यक्ती. प्रिन्सिपल्स, तत्व आणि गाईडलाईन्स दॅट हेल्प अस टू अपहोल्ड द थिंग्स वी व्हॅल्यू. आपण ज्या मौल्याला आपण रिस्पेक्ट देतो, जे मौल्य आपण वाढवतो, जे मौल्य आपण फॉलो करतो, त्याला एथिक्स असे म्हणतात. आता NTA ही एक ऑर्गनायझेशन आहे, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. द ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश्ड इन इंडिया, भारत देशात त्याचं स्थापन झालेले आहे. कशासाठी? टू कंडक्ट द कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग. कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग घेण्यासाठी ह्याचं स्थापन झालेलं आहे. कोणकोणत्या एक्झामसाठी? फॉर एक्झाम्स लाईक UGC, NTA, नेट, नीट एक्झाम अँड CPAT एक्सेट्रा. आता जे आपण नेट एक्झाम देतो, ऑनलाईन थ्रू एक्झाम देत असतो, CBTच्या द्वारे. नीट एक्झाम 12वी झाल्यानंतर जे विद्यार्थी एक्झाम देणार असतात मेडिकल प्रवेशसाठी, ही ऑर्गनायझेशन एक्झाम घेत असते. आता परवा ह्याच्यावरती
बंधन आलेलं की हे रिक्रुटमेंट एक्झाम घेऊ शकत नाही NTA. काय तर त्याचा नवीन रूल्स आलेले ते बघूया पुढच्या वेळी. थँक्यू सो मच. नमस्कार.